नाशिकमध्ये काँग्रेसकडून संविधान सद्भावना रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन समकाळ यांच्या नेतृत्वामध्ये या रॅलीचं नाशिकच्या हुतात्मा स्मारकापासून आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन समकाळ आहेत। आपण नाशिकमध्ये आज संविधान सद्भावना रॅली जी आहे ती आयोजित केलेली, काय सांगाल? आज संविधान हा आपल्या सर्वांना एक शिरसावंद अशा प्रकारचा एक मंत्र आहे आणि त्यासोबत महाराष्ट्र धर्म जो आहे हा सर्वांना गुण्यागोविंदाने एकोप्याने राहावं हा एक संदेश आपल्या महाराष्ट्राच्या निर्मितीपासून झालेला आहे। आणि या सर्व पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये सद्भावना मोठ्या प्रमाणावर ही ऱ्हास होत असल्याचं दुर्दैवी एक चित्र आहे आणि त्यातून सर्व महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावं ही एक अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेतून आम्ही आमचं सामाजिक कर्तव्य पूर्ण करण्याच्या अनुषंगानं पूर्ण महाराष्ट्रभर सद्भावना पदयात्राचं आयोजन करत आहोत आणि जनता लोक या पदयात्रेचं या विचाराचं स्वागत करत आहे ही समाधानाची बाब आहे। नक्कीच आपलं नेमकं या यात्रेमागचा हेतू जरी असला तरी आपण म्हणतायत की सद्भावना पसरवण्याचं काम सुरू आहे, पण काय वाटतं आपल्याला कोण नेमकं हे भांडणं तंटा पसरवण्याचं काम करतंय? हा आरोप प्रत्यारोपाचा विषय नाही। जेव्हा एकाचं घर जळेल तर सर्व बाजूच्याचंही जळेल आणि जेव्हा अशांतता होते याची जळ सर्वांना पोचते, त्यामुळे आग लागली तेव्हा ती सर्वांच्या घराला लागत असते। हे वस्तुनिष्ठ जे चित्र आहे त्या अनुषंगानं आम्ही हा सर्व क्रोध आणि द्वेष नष्ट व्हावा हा आमचा हेतू आहे। यामध्ये कोणावर आरोप प्रत्यारोप करणं योग्य राहणार नाही। या ठिकाणी बघितलं तर नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सद्भावना रॅलीमध्ये हर्षवर्धन समकाळ जे आहेत ते देखील सहभागी झालेले आहेत आणि नाशिक शहरातून ही यात्रा जी आहे आता मार्गस्थ झाल्याचं बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।